जय शिवराय मित्रांनो, 9 मे सकाळपासून वातावरण हे सक्रिय आहे। दक्षिणेकडनं उत्तरेकडे जाण्याचा जो काही ट्रॅक जो आहे तो चेंजेस होऊन उत्तरेकडनं दक्षिणेकडे चाललाय। म्हणजे काही तासातच परभणी सारख्या ठिकाणी, नांदेड सारख्या ठिकाणी, त्याचबरोबर यवतमाळ सारख्या ठिकाणी पावसाचं आगमन हे सध्या सक्रिय असलेल्या वातावरणातून होणार आहे। नांदेडचा जो वातावरणात जो बदल आहे तो अजूनही वाढण्याची शक्यता आहे। आणि तुम्हालाही मागे पण सांगितले की जे काही हळद आहे, जे काही कांदा आहे ते झाकूनच ठेवा। 22 तारखेपर्यंत राज्यामध्ये वातावरण हे कमी होणार नाहीये। मराठवाडा आणि विदर्भ विशेष याच्यामध्ये रडारवरती असेल। आज जो काही ट्रॅक आहे, आज जी सिस्टम आहे ती संध्याकाळपर्यंत अनेक भाग, सांगली, सोलापूर देखील वातावरण रात्रीपर्यंत सक्रिय होईल। दुपारनंतर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळसह किनवटसह अनेक भाग, पुसद, डिग्रजसह अनेक भाग याच्यामध्ये मेहकर, हिंगोली सुद्धा आहे। काही तासामध्ये हा वातावरणाचा प्रभाव वाढत जाईल। पाऊस सर्वदूर नसतो, पण सिस्टम 22 तारखेपर्यंत असल्यामुळे कुठल्या भागांना कोणत्या वेळी येईल हे सांगणं देखील कठीण आहे। दुपारनंतर 2:30-3च्या पिरियडला आता ही सकाळपासून ट्रॅकचे चेंजेस होतील आणि पावसाच्या ज्या काही सरी आहेत, पुसद, डिग्रज मागे, उमरखेड असे जे काही परिसर आहेत, हातगाव वगैरे, नांदेड या भागामध्ये, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातल्या हा विशेष भाग हा उत्तरेकडनं दक्षिणेकडे असे कोरास आभाळ आल्यासारखं तुम्हाला पाहायला मिळेल। दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आणि दुपारी काय होणार आहे, सिस्टम सक्रिय होणार आहे दुपारनंतर परत एक, त्यामध्ये पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर परिसर, जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी, बुलढाण्यात तुरळक ठिकाणी, तर अकोला या भागात देखील अनेक ठिकाणी सरी अशा मोजक्या ठिकाणी हा पडू शकतात। अनेक ठिकाणी म्हणजे आभाळ उतरणं, धारा उतरणं, तुम्हाला झाकून पाकून ठेवणं। तर मोठी सिस्टम कुठे असू शकते, तर नागपूर जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, वर्ध्यामध्ये, वाशिम, यवतमाळमध्ये ही सिस्टम मोठ्या प्रमाणात देखील होऊ शकते अशी पद्धत आहे। पुणे, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यातही आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये, नाशिक, मालेगाव, धुळे या जळगाव परिसरात मोजक्या ठिकाणी सिस्टम 9 मेची वाढण्याची शक्यता आहे। आणि सर्वदूर हा पाऊस नाहीये, काही 2-4 नमुने आहेत ना, तुम्हाला सांगतोय वारंवार की सर्वदूर हा पाऊस सांगितलेला नाही। ही सिस्टम अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचा शेतमाल जर अजून बाहेर असेल, कांदा असेल, सडत असेल, तर यांनी हे झाकून ठेवायचे अशी पद्धत आहे। आणि जवळपास कालच्या तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत प्रत्येक तारखेला कुठे कुठे पाऊस असणार आहे हा व्हिडिओ फेसबुकला सुद्धा दिलाय आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील दिलाय, तिथे जाऊन पाहायचंय। पण आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं सांगेल की आजचा जो काही पाऊस असेल तो मराठवाडा आणि पूर्व विदर्भाला जास्त करून वातावरण जास्त सक्रिय असणार आहे। आणि संध्याकाळनंतर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्राला वातावरण हे भाग बदलत पद्धतीनं आजच्या 9 मेचं राहणार आहे। जय शिवराय।